वस्तुस्थिती सांगतो. एकदा काय झालं, आदरणीय आमचे गणेशानंद महाराजजी वैकुंठवासी वडिलांच्या पुण्यतिथीच्या सप्त्याला आली महाराजा. आल्यानंतर मग ते सप्ताह सगळा बघितलं, असं नियोजन महाराज सगळी ग्रामस्थ मंडळी होती. आणि आमच्या गावात एक असा नमुना होता महाराज, नमुना म्हणजे लय नमुना, तो असा नमुना की कधीच त्याच्या म्हणजे फार हलकट तसा माणूस होता. सहज तो आला बाबांच्या दर्शनाला. मी म्हणलं महाराज हे असं असं आमच्या गावातली असं त्यांची कीर्ती म्हणलो, आमच्या पार बीड जिल्ह्यात यांना लोक ओळखी देत, हे लय पार कंजूस म्हणून यांची ख्याती परिचय करून दिला. महाराजी म्हणले हे हा हे काहीच नाही म्हणले, मी सोनजनाला तिथं गेलतो म्हणले कथेला, तिथं एक नमुना बघितला म्हणले, ते तुमच्यापेक्षा बहादर आहे म्हणले, तुला कलाकार आहे म्हणले. त्या माणसाला आला ना राग, तू म्हणलं असं कसं होईल म्हणलं, बघू म्हणला. म्हणले बघा तुम्ही या. महाराज त्याने ठरवलं म्हणला काही करायचं म्हणला, इज्जतीचा सवाल आहे म्हणला, मी इतका महाराज जिल्ह्यात माझी ख्याती म्हणला. आणि हे महाराजांनी चॅलेंज केली, स्वयंजनाचा एक माणूस आहे म्हणले तसा, बघू म्हणले. आला तो माणूस इकडं महाराज. ते आल्यानंतर मग तो नेमकं घरी नव्हतं, त्याचा पोरगावात. म्हणले कुठे गेले तुझे वडील? म्हणलं बाहेर गेलेत. का काय काम होतं? काय नाही म्हणला. गणेशन महाराजांनी सांगितले म्हणले मी आमच्या बीड जिल्ह्यातला नावाजलेला कंजूस आहे म्हणले, हलकट आहे म्हणले, आणि तुझ्या वडिलांचं नाव मी त्यांच्या तोंडातून ऐकलंय, मग त्याच्यामुळे मी परीक्षा घ्यायला आलोय म्हणला, आमच्या दोघात नेमकं कोण जास्त कंजूस आहे. मला लागली म्हणला ती गोष्ट. तो म्हणला मग आता वडील तर नाही तिथं. म्हणले मग म्हणजे माझ्यावर जमन का म्हणले. म्हणलं हो जमन ना म्हणले, काही अडचण नाही. मग आमच्या चिंचोडगावल्याने विचारलं महाराज, ते आता येऊ म्हणलं माग तुला काय मागायचं. तो आमचा आला येतो, तुम्हाला माग. आता तुमच्या गावातल्या त्या पोराने विचार केला, आता बोलून चालून हे कोण आहे, कंजूस आहे, हलकट आहे, काय देणार आहे बाबा. उन्हाळ्याची दिवस होते. तो म्हणला मला मामा आंबा द्या, आंबा खायला. बरोबर तो एस टीनं आलता, त्याने एस टीचं तिकीट काढलं, खिशाचा पेन काढला, आंबा म्हणला घर घी म्हणला, आंबा खाय दिला महाराज. तो म्हणला तुम्ही मागा म्हणला काहीतरी. आता त्याने आमच्याने विचार केला, ह्याने बारीक मागितले काहीतरी, आपण जरा थोडं मोठं मागाव, टप्पू मागा. तो म्हणला मला कलिंगड दे खायला, कलिंगड. ते पोरग म्हणले हे घे कलिंगड. ते आमच्या चिंचोडगावल्या माणसाने विचार केला, अरे म्हणला हे आपल्यापेक्षा खरंच हलकट आहे म्हणले, अरे आपलं तिकीट कागद शाही सगळं वाटवलं झालं, ह्यानी हातावरच भागिले, आपल्यापेक्षा जाईल कॅचेट आहे म्हणले, जाऊ द्या. गेला निघून विचार. गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्याचे वडील आले. म्हणले काय झालं, कोण आलं तर. अहो बाबा म्हणले तिकडचं चिंचवडगावचा नावाजलेला कंजूस माणूस आलता म्हणले तुमची परीक्षा घ्यायला. गणेशन महाराजांनी त्यांना सांगितलं म्हणले असं असं परीक्षा घ्यायला आलता म्हणले. मग काय झालं. अहो हरिलं म्हणले, तुमचाच पोर काय कसं त्याला जिंकून दिलं. हरिलं म्हणले कसं काय. काय नाही म्हणले, अहो मी त्याला आंबा मागितला म्हणले खायला. मग म्हणले काय नाही, त्यांनी एस टीचं तिकीट काढलं आणि त्याच्यावर मला आंबा लिहून दिलं म्हणले मग काय नाही. मग म्हणले त्यांनी कलिंगड मागितलं. म्हणले मग तू किती कागद वाटोळ केला, किती शाही वाटोळ केली, किती काय वाटोळ केलं. ते म्हणला गावाचा यातलं काहीच वाटोळ केलं नाही म्हणले. मग मी त्याला म्हणलं हे घे कलिंगड. महाराज तरी सुद्धा त्याच्या बापाला इतका राग आला गणेशन महाराजी. त्यांनी एक डोळा इतकाला केला, म्हणला मूर्ख नालायक दिवाळा निघाल म्हणला, असेल इतका मोठा असते का म्हणला, तिथं करायचं हे घे कलिंगड. कशासाठी सांगितलं, उगा आठवलं म्हणून. तसं नाही महाराज. म्हणजे जे माणसं देह जाळतात स्वतःच्या पोटाला खात नाहीत महाराज, कमाल खरंच आश्चर्य वाटतं महाराज. अहो पोटाला खात नाहीत म्हणल्या सप्त्याचं लय लांबचं आहे. असं बताव असं जसं आता तुमच्याकडच्या भागातलं नाही सांगत, मी दुसरीकडचं सांगतो महाराज. तुमच्याकडे चांगली दाद इतकं मोठं वैभव दिसतंय, म्हणजे ज्या आरती वैभव दिसते त्या आरती होय बाबाजी, त्या आरती इथं दानशूर माणसं आहेत महाराज. पण मी दुसरीकडचं सांगतो महाराज. अशी सप्त्याची बैठक बसाव आज तिथंच गावात काही समजा, मग आता बैठक कमिटी हे ते सगळे ग्रामस्थ मंडळी कोण काय मला हे द्यायचे, मी हे ते करतो, हे महाराज मी घेतो ते घेतो, असंच सगळ्याचं जसं असं चालून. मग आता एक जण त्याचं होतात असा गावात हलकट. आता काही जण म्हणले त्याच्याकडे नको म्हणले, मुलकाचा हलकट येते त्याच्याकडे कशाला जायचं म्हणले, त्याच्या पोटाला खात नाही सप्त्याला काय देणार आहे म्हणले. नाही म्हणले तसं नसतं, तरी सुद्धा बघू म्हणले गावगाड्याचा मामला, उगा कशाला नाराजी गणेशन महाराजी जाऊ म्हणले त्याच्याकडे. गेले हो त्याच्याकडे म्हणले पाटील असं असं सप्त्याचं नियोजन चाललंय, गजानन बाबांच्या पुण्यतिथीने मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनाचं नियोजन असं असं चाललंय म्हणले. मग कोण काय देणार आहे म्हणले. मग म्हणले आलो तुमच्याकडे अपेक्षेने. पाटील म्हणले अजून किती पैसे दिले म्हणजे सप्ताह होईल. सगळ्यांनी विचार केला, म्हणले हिशोब काढला, म्हणले अजून 1,00,000 भेटले का. सप्ताह एकदम जंगी होतो बघा म्हणले, 1,00,000 पाहिजे. पाटील म्हणले मग 10 ठिकाणी कशाला फिरत रे, मी एकटा देतो ना म्हणले 1,00,000. आता हे जे असे वाईट बोललेले महाराज अंत करून त्यांचं झाडण गहीवरून गेलं महाराज. त्यांच्या डोळ्याला पाणी आलं. काय देव माणूस निघाला राव म्हणले, आणि काय आपण ह्याच्याविषयी किती निगेटिव्ह वाईट विचार केला म्हणले. खरंच देव माणूस आहे महाराज म्हणले. त्यांनी लगेच चेकबुक आणलं पाटलांनी, त्याच्यावर 1,00,000 आकडा टाकला आणि लगेच लिहून दिलं महाराज. धारा म्हणले. महाराज ही सगळी कमिटी हे सगळे ग्रामस्थ महाराज रडत डोळ्याला पाणी तसंच बँकेमध्ये गेले महाराज. बँकेमध्ये गेल्यानंतर तो चेक कॅशियर पैसे दिला. कॅशियरने चेक हातात घेतला, बघितल्यानंतर कॅशियर म्हणला अहो ह्याच्यावर सही नाही ना, सिग्नेचर सही नाही म्हणला.
आले पुन्हा वापस. म्हणले पाटील तुमची चेकवर सही राहिली. म्हणले नाही 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 म्हणले, मी माझं नाव कुठंच लिहित नाही, माझं गुप्तदान असते म्हणले. आणि मग 10 लाखाचा नाही का द्यायचा. कशासाठी सांगतोय, जे देहावर काय राहतात ही सुद्धा माणसं उदास राहतात. तुमचा परिसर खरंच मी वस्तुस्थिती महाराज, उगं तुम्हाला इथं आलो उगं म्हणजे काहीतरी तसं नाही महाराज, खरंच अंतकरणातून काय वैभव महाराज. इतकं मोठं वाटलं नव्हतं इथं इतकं मोठं आजचं नियोजन आहे महाराज. आणि महाराजींचं इथं आहेत महाराज, लय सुंदर महाराज. कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही हे करतात, असंच कार्य तुमच्याकडून करीत राहा, होत राहा. ह्याच्यात अजून तुमची काय प्रगती हो, उन्नती हो, हीच भगवंताच्या चिरणी प्रार्थना आहे महाराज. तुमचं काही नाही 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 महाराज, ते तर मी म्हणलं ना, बघितल्यानंतर परिसर आहेत खरंच महाराज. हे जालना परभणी हे जे जिल्हे आहेत ना, खरंच श्रद्धा आहे महाराज. हे आमच्या तिकडे आहेत, आमच्याकडे आहेत असं नाही. परत ऐकल्यास काय म्हणायचे अजून समजा आहेत समजा, पण तुमच्या इतकं नाही महाराज. लय त्याच्यामुळे म्हणलं कसे आहेत महाराज. धन्यवाद तुम्हाला. पण हे काही माणसं खात नाहीत ना महाराज. देह जाळणं म्हणजे अवघड आहे ना. मग ही सुद्धा काय राहतात, देहावर उदास राहतात. आणि तिसऱ्या क्रमांकाला वेडी माणसं, ही सुद्धा काय राहतात, देहावर उदास राहतात महाराज. बघा तुम्ही, लहान मुलं जर त्रास द्यायला लागली, आता समजा आपण काय म्हणतो त्यांना, ए का बस काय वेड्यासारखा त्रास द्यायला म्हणतोच का नाही. वेडे तरी काय त्रास देतात, काय त्रास देतात. एक येडं काय करायचं, डॉक्टरला फोन करायचं. हॅलो डॉक्टर साहेब बोला. म्हणजे कापूस आहे का तुमच्याकडे. कापूस म्हणजे आहे म्हणायचं, मग घाला की. परत अजून अर्धा तास थांबायचा, परत अजून फोन करायचा. हॅलो डॉक्टर साहेब तुमच्याकडे कापूस आहे का. कापूस डॉक्टर साहेब म्हणायचो आहे म्हणायचं, मग घाला खिशात. अहो त्यांनी दिवसभर बेजार केला, आंबट केला डॉक्टर सगळं दिवसभर. फोन होत्या डॉक्टरला महाराज. संध्याकाळच्याला त्यांनी फोन केला, हॅलो डॉक्टर साहेब कापूस आहे का. कापूस. ते डॉक्टर दिवसभर वाईट मला नाही कापूस. मला मग काढा खिशातला. दिवसभर घातलेला म्हणजे वेड्यासारखा त्रास महाराज. हे सुद्धा देहावर उदास राहतात. आणि 4थ्या क्रमांकाला आत्महत्या करणारी मंडळी सुद्धा देहावर उदास राहतात महाराज. इकडे लक्ष द्या. आत्महत्या करणं म्हणजे शास्त्राने तर असं सांगितले, त्याच्या मातीला सुद्धा जाऊ नये. आत्महत्या करणाऱ्याच्या इतकं वाईट आहे. पण एक गोष्ट तुम्ही आता समजा कसं असतं, ज्याच्यावर परिस्थिती येते त्याला कळतं. शेवटी महाराज जीवनामध्ये कुणीही जीव कोणाला संपाव वाटत नाही, सहजासहजी कुणाला मारा वाटतंय महाराज. त्याच्यामुळं पण तरी सुद्धा काही लोक म्हणतात महाराज, तुम्हाला काय माहीत महाराज, त्याला तेवढा डोक्याला ताण येतो महाराज, ताण परिस्थितीचा लोड येतो महाराज. तर त्याच्यासाठी एक विनंती करायची महाराज, त्याच्यासाठी ह्याची गरज आहे महाराज. कशाची या सप्ताहाची गरज आहे महाराज. त्याच्यासाठी गाथा ज्ञानेश्वरी त्याची गरज आहे महाराज. बघा तुम्ही महाराज, जो माणूस गाथा आणि ज्ञानेश्वरी हे जे संत वाङ्मय शास्त्र आहे महाराज, याच्या विचाराने जो याच्याशी संलग्न आहे, विचाराने म्हणतोय बरं का मी, जो विचाराने गाथा ज्ञानेश्वरीशी ज्याचा संबंध आहे, नाही तुम्हाला वाटन काय, कारण कुळामध्ये जन्म घेऊन फायदा नाही, तुकोबरायांचा वंश घेऊन फायदा नाही महाराज. त्याच्यासाठी गाथ्यासोबत तेवढं अंतकरणातून जुडलेला पाहिजे माणूस महाराज. त्या माणसाच्या डोक्यात विचारच येऊ शकत नाही आत्महत्या करण्यात. मी बोलतोय ते कळतं का तुम्हाला. वंशामध्ये जन्म घेऊन फायदा नाही महाराज. गाथ्याशी संबंध पाहिजे तुमचा महाराज, ज्ञानेश्वरीशी संबंध पाहिजे, मग त्याच्या विचार डोक्यात कधीच येऊ शकत नाही महाराज. आणि दुसरी गोष्ट हा झाला व्यवहारामध्ये. बघा महाराज, सहजासहजी कोणाला काही भेटतं का, अहो शक्यच नाही ना. आणि भेटल्यानंतर त्याची किंमत नाही. बरोबर उदाहरण सांगतो, मी पुढे चलतो, वेळ खूप आपल्याला किती संपवायची, 9ला राईट, अजून तर आपण हेच नाही केलं. हां इकडे लक्ष द्या, काय चाललं होतं काय की गेला विषय डोक्यातला. हां इकडे लक्ष द्या, म्हणजे सहजासहजी महाराज, अजून लयच मोठा विषय राहिला करत. हे इकडे लक्ष 2 मिनटं फक्त लक्ष द्या. माझा जी तळमळीनं मी सांगतोय की काय महाराज, गाथा ज्ञानेश्वरीच्या संबंधामध्ये जर तुम्ही असाल तर, आणि याच्या आत्महत्या करण्याचा विचार येऊ शकत नाही, आणि जीवनामध्ये सहजासहजी भेटलेल्या गोष्टीची किंमत राहतच नाही. आता इथून हा कोणता फाटा आहे आपलं, ते हायवे पासून मध्ये घुसल्यानंतर सोयंजानात ना. मला एक गोष्ट इकडे लक्ष द्या, उदाहरण सांगतो. आता सोयंजाना फाट्यापासून तुम्ही इथपर्यंत आलात समजा, मध्ये तिकडे इतका तो म्हणजे खराब रस्ता, इतका खराब आहे की नुसते खड्डे. मला एक गोष्ट सांगा, आता तो रस्ता ज्यावेळेस डांबरी होईल त्याचा आनंद कोणाला आहे, येणारा जाणारा आनंद आहे, पण खरा आनंद कोणाला आहे. आता मी आज आलो, मला काय आहे का घेणं देणं, काहीच नाही. पण जे माणसं रोज खराब रस्त्याने ज्यांनी प्रवास केला त्याचा खरा आनंद त्याला, वा 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 लयच हाल होत होते, लयच भारी वाटला. आता लय महाराज 2च मिनिटात येतात तुम्ही, आता लय मस्त भारी रस्ता झालाय. आनंद कोणाला आहे,
ज्यांनी खराब रस्त्याने प्रवास केला त्याला त्या डांबरीचा आनंद आहे महाराज. तसंच या जीवनामध्ये सुद्धा महाराज काहीतरी कष्ट सहन केल्याशिवाय सहजासहजी देव पण येत नाही महाराज. त्याच्यामुळं हातपाय जोडून विनंती, संतांनी सुद्धा सांगितलंय आत्महत्या करणं सगळ्यात मोठं महापाप आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामुळे काय ही सुद्धा माणसं देहावर उदास राहतात. मग आता ही जर चौघ उदास जर असतात यांना सुद्धा काय म्हणावं लागल? भक्त म्हणावं लागेल ना. तुकोबर आहे म्हणले भक्त ऐसे जाणा जे देही उदास, हे सुद्धा उदास राहतात. मग याच्यासाठी काय उदासाचं लक्षण करत असताना शास्त्रामध्ये काय केलंय याचं जर कळलं की त्या लक्षणाने काय होतं, ह्या चौघांची सुद्धा किंवा सगळ्यांचीच व्यावृत्ती ती महाराज. उदासाचं लक्षण करत असताना केलंय राग द्वेष रहितत्वम उदासत्वम. जे तुकोबराय म्हणले भक्त ऐसे जाणा जे देही उदास, हे उदास जे म्हणले देहावर उदास पण कसे असे राग द्वेष रहितत्वम उदासत्वम. न्यायशास्त्रातलं लक्षण आहे की ज्याला काय राग म्हणजे प्रेम आणि द्वेष म्हणजे तिरस्कार, या दोन्हीच्या विरहित जो आहे त्याला काय म्हणायचं? उदास. आणि असा उदास देहावर पाहिजे. उदाहरण सांगतो, राग म्हणजे प्रेम, द्वेष म्हणजे तिरस्कार, मज हेही नाही मज हेही नाही महाराज. दोहीकडे पाहे आणि तुका आहे तैसा आहे. तटस्थ भूमिका म्हणजे घेणं नाही देणं नाही. देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ नामदेवरायांचे प्रमाण. म्हणजे हे काय, ही जी अवस्था आहे, देह गेला तरी दुःख नाही, राहिला तरी प्रेम नाही. राग द्वेष रहितत्वम उदासत्वम. असं जे उदास आहे, असं देहावर जे उदास राहतात त्यांना म्हणायचं भक्त. विठ्ठल. फक्त जगद्गुरु तुकोबर यांचं उदाहरण सांगतो पुढे चलतो महाराज. मंबाजी गोसावी नावाचे त्यांचे कोण होते? टाळकरी होते महाराज. 14 टाळकऱ्यांपैकी सकाळच्याला जगद्गुरु तुकोबर म्हणजे उदास कशाला ते सांगतो मी. जगद्गुरु तुकोबर यांना मंबाजींना ऐकून मारलं. कोणी सांगितलं असं समजा, मारलं तुकोबर यांना, काठीनं मारलं महाराज. काठीनं मारल्यानंतर मग काय, जगद्गुरु तुकोबर रात्री त्याला संध्याकाळी कीर्तनाला नेमाने आपल्या कीर्तनाला आले. आल्यानंतर बघितलं तर मंबाजी दिसाना गेले. कुठेच मंबाजी दिसाना गेले, लादले शेवटी मारल्यामुळे दिसाना गेले. तर जगद्गुरु तुकोबर घरी गेले. कोणाच्या? मंबाजींच्या घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर त्यांचे हातून पाय चोपायला सुरू केले. मंबाजी तुम्ही मला मारलं हो, तुमचे हात दुखत असतील म्हणून काय केलं, चोपायला सुरुवात केली. काय महाराज विचार करा ना, सोपे का? आता नुसती कल्पना करा, साक्षात तर होणारच नाही पण कल्पना करा. टाळकऱ्याने कीर्तन करायला हाणायचं, कीर्तन करायला संध्याकाळी हात चोपायला जायचे. का तर तुला मारलंच मला, अहो शक्यच नाही ना महाराज. मग हे जे घडलं का, देहाच्या संबंधाने उदासीनता. आणि हे सगळी जी भक्त आहेत, सगळी जी संत आहेत, हे लक्षण तुम्ही सगळं जे अभंगाचं आहे सगळ्याच्या सगळ्या संतांमध्ये बसतं महाराज. विठ्ठल. पुढे म्हणले गेले आशा पाश निवारोणी. आशा पाश, आता ही आशा म्हणजे इच्छा. जीवनामध्ये इच्छा महाराज सर्वसामान्य आपण जे आहेत महाराज, नुसत्या इच्छा, हे जाऊ दे ते होऊ दे, हे असं पार म्हणजे आपल्या इच्छाला कधी अंत नाही महाराज. महाराज त्याच्यामुळं काय आशा आणि पाश, पुढं 8 प्रकारचे पाश शास्त्रामध्ये सांगितले. सगळ्यात पहिला आहे घृणा. घृणा म्हणजे काय, गरीब माणसाला, दुःखी माणसाला, रोगी माणसाला बघून त्याची किळस करणं याला काय म्हणायचं? घृणा म्हणायचं. पण संतांच्या भक्तांच्या ठिकाणी घृणा करीत नाहीत महाराज. ते उलट कसं असतात, जे कारंजले गांजले त्याचे मने जो आपुले तुझे देते जाणावा. जे कारंजले गांजले त्याचे मने जो रंजले गांजले त्यासी म्हणे तो आपुले. महाराज ते घृणा करीत नाहीत, उलट रंजल्या गांजल्यांना जे आपलंसं म्हणतात त्यांना संत म्हणायचं. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. महाराज पुढं वर्णन केलं. मृदू सबाय नवनीत तैसे सजनांचे चित जसे अपंगिता नाही तसे धरी हृदयी. कसे मृदू सबाय नवन. अहो महाराज त्यांचं चित्त कसं राहतं? दगडासारखं मऊ राहतं. दगडासारखं मऊ कसं राहतंय मग? हा तसे वय. हा
विसरलोच मी म्हणलं तुमचं लक्ष आहे का नाही ते बघा मला कसं राहतं चित्त महाराज मृदूचा बाह्य नवनीतन तैसे सज्जनांचे चित्त महाराज अंतःकरणामध्ये इतकी दया असते त्यांच्या लोणी किती मौरात दगडासारखं बरोबर आहे का नाही किती मौरात एकदम मौरात महाराज कळत सुद्धा नाही लागलेलं इतकं मौरात इतके अंतःकरणामध्ये त्यांच्या गोरगरिबाविषयी काय राहते दया राहते महाराज विठ्ठल पुढचे जे पाश आहेत ते एकाच चरणामध्ये सगळे केले महाराज लाजभय शंका दुराविला मान शंका दुराविला मान नकळे साधन या परते लाज भय हे सगळे पाशेत महाराज परमार्थ मार्गामध्ये आडवं येणारी साधनेत परमार्थामध्ये लाज धरणं म्हणजे काय बघा आणि महाराज नेमकं आपलं उलट आहे महाराज जिथं नाही तिथं लय बिन लाज येत आणि परमार्थ हा कसो बाबा आणि लय काय म्हणते लोक मी तिथं कीर्तनाला आल्यात म्हणजे वेगळंच परमार्थामध्ये लाज नाही महाराज लाज भय शंका काही नाही पुढे सांगितले कुलम शिलम जाती ज्याला जातीचं सुद्धा घेणं देणं नाही त्याला म्हणायचं संत महाराज आणि जात बघून प्रेम करणारे संत असतात शक्यच नाही महाराज किती मोठे प्रमाण आहेत महाराज नामदेवरायांनी दिले सुंदर वर्णन केले महाराज सर्वभूते पाहि एक वासुदेव कुसोनिया ठाव अहमतेचा तोची संत साधू ओळखावा निका आणि येरते ऐका माया बोलतो तुका नामदेवराय काय म्हणले महाराज जात बघूनचा तर विषयच नाही हो सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती म्हणजे 84 लाख जे जीवांचा प्रकार आहे युनी आहेत त्या सगळ्यांमध्ये एक वासुदेव एक भगवान परमात्म्याचं जो दर्शन करतो ज्याच्यामध्ये बघतो प्रत्येक जीवामध्ये भगवंताचं दर्शन करतो त्याला म्हणायचं तोची संत साधू ओळखावा निका निका म्हणजे काय आपण काय म्हणतो दूध कसं पाहिजे निक म्हणजे काय भेसळ मुक्त सोपं गणित भेसळ मुक्त निक म्हणजे ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची भेसळ नाही महाराज मग नामदेवराय म्हणले तोची च लावलं महाराज तोच दुसरा नाही कोण सर्वभूती पाहे एक वासुदेवन कुसोनिया ठाव अहंतेचा जो स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून सगळ्यामध्ये एक भगवान परमात्म्याचं दर्शन करतो त्याला म्हणायचं संत जात बघून प्रेम करणारा संत असतो का महाराज भूत काय भूत म्हणजे कुत्रे मांजर काय जेवढे सगळे जे प्रकारे जीवांचे सगळ्यांमध्ये एक भगवान परमात्म्याचं दर्शन करणारा आणि त्याच्यामध्ये शेवटचं जे सांगितलं नामदेवरायांनी ते लय महत्वाचे महाराज विठ्ठल नामा म्हणे नाम त्याचे वाचे बरोबर आहे ना नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंबेना त्याचे क्षण मात्र एका क्षणासाठी सुद्धा जो भगवंताचं नाम ज्याच्या मुखातून जो विसरत नाही त्याला म्हणायचं संत बरोबर आहे का नाही त्याला काय म्हणायचं संत म्हणायचं महाराज एक क्षणासाठी म्हणजे सारखं त्याच्या अंतःकरणामध्ये मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे त्याला म्हणायचं संत आणि जात बघून करणारा तर महाराज शक्यच नाही मग जे हे कशासाठी सांगतोय पाश गेले अशा पाश निवारोणी ज्याच्या ठिकाणी ही सगळी पाश नाही येत महाराज त्यांनाच काय म्हणायचं फक्त म्हणायचं काही माणसं गेले महाराज तुकोबऱ्यांकडे महाराज तुम्ही म्हणतात म्हणले गेले अशा पाश निवारून त्याचं काहीच राहत म्हणले काही राहत नाही त्याच्या ठिकाणी आशा नाही पाश नाही काही राहत नाही म्हणजे महाराज त्याचा काही विषय आहे का नाही विषय तो झाला विषय तो
उभं राहायला सांगतात. त्याचा विषय कोण नाही, विषय येतो त्यांचा झाला नारायण. महाराज त्यांचा विषय नाही असं नाही, आहे विषय, पण कोण? भगवान परमात्मा. विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. महाराज बघा, विषयाचं लक्षण करत असताना शास्त्रामध्ये केलंय, इकडे लक्ष द्या. झोप आली का? आपल्याला भूक लागली का? मला संपवायला लगेच. भूक लागली का? इकडे लक्ष द्या. विषयाचं लक्षण करत असताना शास्त्रामध्ये केलंय शरीर इंद्रिय भिन्नत्वे सती उपभोग साधनत्व विषयत्व. विषयाचं लक्षण काय? शरीर इंद्रियापासून भिन्न असताना जे आपल्या उपभोगाचं साधन आहे त्याला काय म्हणायचं? विषय म्हणायचं. असा असणारा विषय भक्तांचा कोण राहतो? भगवान परमात्मा. म्हणजे भक्तांचाही विषय आहे आणि आपलाही आहे, पण विषयामध्ये काय फरक आहे महाराज? त्यांचा विषय येतो त्यांचा झाला नारायण, आणि आपला विषय गोड्याची आई. कोण आहे आपला विषय? गोड्याची आईचे कोण आहे नेमकं? आपला विषय संसार आहे महाराज. बरोबर आहे का नाही? आपल्याला संसार सोडून नाही ना, आपण गप्पाले हाणतो. मी पहिलेच सांगितलं हे सगळं जे आहे ते सगळं ज्ञानी बघतात. आपलं तसंच आहे महाराज, पण भक्तांचं संतांचं तसं नाही. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियाद्वारे आपण काय करतो? विषयाचं सेवन करतो. उदाहरणार्थ डोळ्याचा विषय काय? रूप. डोळ्याचा विषय रूपाचं ग्रहण करणं, कानाचं शब्दांचं ग्रहण करणं. जसं डोळ्याचा विषय रूपाचं ग्रहण करणं आहे काय, ते ज्याच्या त्याच्यावर डिपेंड आहे. विषय काय? त्याचा डोळ्याला विषय फक्त रूप, त्याला घेणं देणं नाही. त्याला काय? फक्त रूपाचं घेणं देणं महाराज. मग रूपाचं ग्रहण आपणही करतो आणि ज्ञानी भक्तही करतात, पण त्याच्यामध्ये काय फरक आहे महाराज? फरक आहे. जसं ज्ञानी भक्त काय बघतात महाराज? सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती 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 रखुमाईच्या पती सोयरिया. रूपाचं ग्रहण केलं, पण कोणतं? भगवंताचं महाराज. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. मला एक गोष्ट सांगा, आता ह्याच्यातच महाराज हे फरक आहे महाराज. तुमच्यात फक्त आता कोणी उदाहरणार्थ तुम्ही आपली माणसं तुम्हाला म्हणतो, म्हणजे बाकीच्या सगळ्याचं तुमच्यावर. इकडे लक्ष द्या फक्त, मी उरकेतो, इकडे लक्ष द्या. मला एक गोष्ट सांगा, खरं सांगा अंतःकरणातून, म्हणजे सगळ्यांचं तुमच्यावर घालून बोलाल बरं का. मला एक गोष्ट खरी सांगा, खरंच आपल्याला देवाचं रूप गोड वाटतं का? माझी शपथ आहे, तुम्हाला लबाड बोलायचं नाही, फक्त खरं सांगायचं, खोटं नाही बोलायचं. वाटतंय का महाराज? वाटतच नाही महाराज. त्याचं वाईट वाटायचं कारण बी नाही, आपला विषयच देव नाही. भगवान परमात्मा आपला विषयच नाही महाराज. मी पहिलंच म्हणलं आपल्याला गोड्याची आई. गोड कोण लागत आहे? ती लागत महाराज. महाराज भगवान परमात्मा जर गोड वाटले असते ना, तर तासन तास मंदिरातून आपण बाहेर निघलो नसतो महाराज. या जगात असा व्यक्तीच जन्माला आला नाही की ज्याला गोड नकोय महाराज. व्यक्तीच नाही महाराज, प्रत्येकाला गोड हवे. ज्या आरती भगवान परमात्म्याचं दर्शन आपण महाराज, किती अभंग आहेत, किती प्रमाण आहेत महाराज. जे भगवंताचं रूपाचं वर्णन संतांनी, सगळ्याच संतांनी केले. कसं केले? गोड आहे महाराज. का रमले तिथं?
किती रमले महाराज, किती प्रमाण आहेत. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. हे जे वर्णन आहे महाराज कशासाठी, आता ते गळा बसल्यामुळे मी जातच नाही. काय महाराज काय त्या डोळ्यांनी ते रूप बघितल्यानंतर सुख झालं म्हणले माऊली ज्ञानोबा आहे महाराज. सगळ्यात सुंदर ते ध्यान उभे विटेवर किती प्रमाण आहेत महाराज. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, किती गाथा ज्ञानेश्वरी उघडून बघा कितीतरी प्रमाण आहेत. का विषय तो त्यांचा झाला नारायण. भगवान